सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि शिंदे सेनेमधून आम्ही 4 उमेदवार इथे लढत आहोत प्रभाग 16 मध्ये. आणि लोकांच्या दारोदारी प्रचार आम्ही चालू केलेला आहे. आणि आम्ही जे 4 उमेदवारांना पब्लिकमध्ये असा प्रतिसाद भेटत आहे, की शिंदे साहेबांची जी लाडकी बहीण योजना चालू झालेली आहे, ते घरोघरी खरोखर ज्यांना गरज आहे त्या बहिणींपर्यंत पैसे पोहोचत आहेत साहेबांचे. आणि त्यांचं असं मत आहे, की सर्वप्रथम उमेदवार नंतर पहिले एकनाथ शिंदे साहेब असं त्यांचं मत आहे. आणि आम्ही दारोदारी सगळीकडे जात आहे, तर सगळ्यांचं म्हणणं आहे, की जनतेचा आशीर्वाद यावेळेस शिंदे सेनेला 100% भेटेल. आणि आम्ही जे 4 उमेदवार आहेत त्याच्यातून दीपू चोडीभाई हे 10 वर्षापासून रनिंग नगरसेवक आहेत. आणि माझे वडीलही आतापर्यंत रनिंगमध्ये नगरसेवक होते आणि त्यांचा म्हणजे मुलगा म्हणून मी आज उभा टाकलेला आहे. तरी आम्हाला असं वाटतंय, की आमच्या 4ही उमेदवारांना जनता ही आपला आशीर्वाद देऊन, मत स्वरूपी आपला आशीर्वाद देऊन आम्हाला विजयी करेल. आणि आमच्या पाठीशी आम्हाला 5 वर्ष त्यांचे कामं करायचं आम्हाला सौभाग्य भेटेल, असं आम्हाला जनतेत भेटून असं वाटतं. तुमच्या प्रभागासाठी तुमचं विजन काय म्हणजे? आमच्या प्रभागासाठी म्हणजे कसं आहे बघा साहेब, आमचं मत आहे, की जे सर्व सामान्य माणसाची गरज काय असते, त्यांना 24 तास म्हणजे काही अडचण पडली किंवा कचरा असो, नाली असो, ड्रेनेज असो, जे काय नगरपालिकेची कामं असतील, तर फोन उचलणारा आणि जनतेत येणारा नगरसेवक पाहिजे त्यांना. त्यांना असं फोन लावल्यानंतर 5 वर्षानंतर भेटणारा माणूस नको. आणि त्या पद्धतीनं जनता आजपर्यंत आम्हाला निवडून देत आलेली आहे, वडिलांना सुद्धा आणि आमच्या दिलीप सिंग साहेबांना पण. आणि आमच्यासोबत जे 2 उमेदवार अजून आहेत, जे कानकरजी म्हणून आणि योगिताताई ठाकूर, मीना गंगा किशन कानकर, मीनाताई आमचे. तेही लोक समाजाच्या स्वरूपात, भजन मंडळीच्या स्वरूपात सगळ्या सहभागी राहत गेल्या. तर आम्ही अशी इच्छा आहे आमच्या, की निवडणूक बघून आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून अजून त्यांची कामं वाढवून करून. तुमचे वडील कायम निवडणुकीला समोर गेले आणि विजय होत गेले. ही निवडणूक तुम्ही लढवित आहात परिवारातून. काय वडिलांचा अनुभव घेऊन तुम्हाला काय फायदा वाटतो? आम्ही नेहमी बघत गेलो, वडील आमचे सगळ्यांच्या कामात राहतात आणि सर्वसामान्य जनतेपासून त्यांची कामं राहतात. आणि त्यांना बघून जे आम्हाला शिकायला भेटलंय, की सगळ्या लोकांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहण्यासाठी जनतेची सेवा आहे सर्वप्रथम. तुम्ही घरी बसून म्हणजे फोन बंद करून हे होत नाही, तर सकाळी लोकात राहावं लागते. जेव्हा लोकांना गरज असेल, तेव्हा आपण त्यांना उपलब्ध राहिले तरच लोक आम्हाला आशीर्वाद देतील, असं वडिलांकडून आम्हाला शिकवण आहे. आणि आम्ही 100% लोकांनी आम्हाला मतदान केल्यानंतर आम्ही त्यांचे 5 वर्ष त्यांना कोणतेही कमी पडू देणार नाही. सगळे याच्यात परिपूर्ण उतरणार, असा आम्ही विश्वास जनतेला देतो आणि त्यांना देऊन संपवतो.